विजेता संघ टाकला एक लिवलाय असू दे ना. पहिली चिठ्ठी जी उचलली जाईल ती NCC तलवपाडा संघासोबत खेळेल आणि जर विजेता संघ असेल तर नक्कीच तो सेकंड मॅच खेळेल, ह्याची दक्षता घ्यायची आहे. चला बॅटर कोण आहे ते सांगायचं आहे. प्रणव आणि श्रीराम कसरली संघाचा 12वा प्रतिनिधी एक राज आपण पाहतोय. प्रणय आणि राज ही जोडी मैदानात. चला विजेता संघ आणि NCC तलवपाडा संघ आणि कोशिंबे खार्डीच्या सोबत असेल आदर्श फणसपाडा. दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे वर्सेस आदर्श फणसपाडा असेल आणि जो विजेता संघ असेल तो NCC तलवपाडा या संघासोबत खेळेल. चला स्ट्राईकला येते प्रणव आपण पाहतोय आणि राज ही जोडी मैदानात. 3 षटकांचा सामना आहे. चला घाई करायची आहे. पवन पहिला गोलंदाज आपण पाहतोय खंदरपाडा संघाकडनं. चला टायमर ऑन झालेला आहे आणि जो पारितोषिक लावला होता अभि मॅजिक याच्या मार्फत जो हरण्यासाठी पारितोषिक लावला होता, जिंकण्यासाठी नव्हता, याची दक्षता घ्यायची आहे. मात्र खेळून काढल्या चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी श्रीराम आई जीवदानी संघाचा दिसत नाही. पाहायला भेटला धावसंख्या 1 ने पुढे सरकताना दुसऱ्या चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला भेटली. इकडे सगळं उलटा पालट झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण सांगतो ना कोणाचा बदला घ्यायचा तो बदला घेतलेला आहे या ठिकाणी. दत्तगुरु एंटरप्राइजेस संघाने अभि मॅजिक याला 500 रुपये दिलेले आहेत. उलट केलेलं आहे. हरण्याचे 500 रुपये अभि मॅजिकवाला देणार होता, पण त्यांनी काय केलं, त्यांनी उलट केलं. मॅच जिंकून आणि त्याला वरून 500 रुपये दिलेत अभि मॅजिकवाल्याला. आता त्याला विचार करण्यास भाग पडलाय की नेक्स्ट टाइम कोणत्या प्रकारे बक्षीस लावावं ते. नक्कीच अभिनंदन कोशिंबे संघ. सामन्याकडे फिरूया. लगेच पाहतोय आपण पवन पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी पाहतोय. राजाच्या माध्यमातून चांगला लेग साईडला खेळून काढला चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. येतोय चौकार. कमान डीजे. झेल पकडला तर अक्षय घरत यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच आपण पाहतोय अक्षय यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी मला वाटतं पारितोषिक लावलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा अक्षय घरत यांनी पारितोषिक लावलेलं आहे. राज यांनी जर 3 षटकार मारले तर KGF गँग यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे. पारितोषिकची वर्षा होताना पाहायला भेटते या वाघोबा ग्रुप कसराली ग्राउंड वरती. दरम्यान पुन्हा एकदा राज आणि प्रणव ही जोडी मैदानात पाहायला भेटते. पुढचा चेंडू पवन यांचा ऑफ साईडला चेंडू पाहिला पिच होताना पाहायला भेटतोय.
लेग बाय ओव्हरच्या समाप्तीच्या अखेर धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर देऊ एक डीजेला संधी, येऊ मैदानात. कमांड डीजे. अभि पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी. प्रणवसाठी पारितोषिक आहे. राजने जर 50 मारली तर केजीएफ गँगकडनं 5000 रुपये बक्षीस मात्र लावण्यात येतात या ठिकाणी, पण तशी खेली सुद्धा करावी लागेल. धुवाधार खेली करावी लागेल जर याप्रमाणे बक्षीस मिळवायची असतील तर. पण प्रवीण सोबत आहे, चला घाई करायची आहे. त्याला टाइम चालू आहे इकडे, याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आपण पाहतोय थोडासा उशिराने सामना चालू झाल्या कारणाने मला वाटतं खंदरपाडा संघाची बॉडी लँग्वेज थोडीशी हलकी आणि आळशी प्रमाणे वाटायला लागलेली आहे, कारण झोप समोर आहे की काय असं वाटतंय. प्रवीण सज्ज होतोय, मात्र मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी काय होते काय घडते. रनआउटच्या रूपामध्ये गडी बाद झाला असता. जर वेली जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं असतं, चांगली फेकी झाली असती तर नक्कीच या ठिकाणी बाद झाला असता खेळाडू. आणि बाद कोण पाहतो तर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव नक्कीच पूर्ण होताना प्रणव बाद होत झाला असता. बाबू चहा पिते का? दर्शन दर्शन चहा पितो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पायाला भेटला, निर्धाव चेंडू. ए बाबू घे. तर मात्र गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. गोलंदाजाचा विचार केला तर 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय आई जीवदानी कसराली हा संघ. प्रवीण चांगली गोलंदाजी, 2 धावा देतोय. अवघ्या 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. जकडून ठेवण्यात यश प्राप्त झालाय तो म्हणजेच आई जीवदानी कसराली या संघाला. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न, चांगली फेकी आहे, चांगला कलेक्शन होतं का पायाचा आहे, चांगला बॅकअप. आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न कुठेतरी होताना पाहायला भेटतोय आणि इकडे गडी बाद होतं का नाही पाहायचा आहे. पंचांचे इशारा येईलच आपल्याकडे. तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली. आणि या ठिकाणी पाहतोय तर थर्ड अंपायर चा बॅटर आता मला वाटते नक्कीच तंबूच्या आसऱ्याला जातील. OUT आउट. बाद. चांगली फेकी होती. जर बॅट्समॅन त्या ठिकाणी जर वेट करत थांबला नसताना तर नक्कीच कुठेतरी समीकरण वेगळं असतं. राज बाद होऊन तंबूत परतलेले आहेत आणि पंकज त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत. आणि कॅमेरामॅनचा विचार केला त्याचं सुद्धा नाव राज आहे. खुश असतील, परंतु नाखुश असतील त्या खेळाडूंवरती. ज्याप्रमाणे खेळी करायला पाहिजे होती त्याप्रमाणे खेळी होत नाही या ठिकाणी. दरम्यान प्रवीण कमबॅक करताना पाहायला भेटतोय.
प्रणव पुन्हा एकदा सज्ज होताना चांगला गोलंदाजी होताना पाहायला भेटे खंदरपाडा संघाकडनं एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक मात्र थोडीशी गफलत करताना पाहायला भेटे. फेकी सुद्धा त्याचप्रमाणे होते, खराब अशी फेकी आणि खराब अचूक कलेक्शन होताना पाहायला भेटत. गोलंदाज मात्र नाराज होताना या ठिकाणी पाहायला भेटतात. ज्याप्रमाणे आपण पाहतोय खंदरपाडा संघाकडनं हॅट्रिक साठी अक्षय घरत यांच्याकडनं पारितोषिक आहे. तर प्रणवसाठी 2 षटकारांसाठी पारितोषिक आहे. मात्र गोलंदाज त्याप्रमाणे ती मुभा देत नाही. तर क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू मात्र त्याला काही सोडत नाहीये. ज्याप्रमाणे आपण पाहतोय धनंजय याला मात्र जिथे धनंजय फील्ड करतो तिथे चेंडू निघून जातोय. मात्र कुठेतरी धनंजयला तर मात्र विचार करण्यास भाग पाडलेला आहे. आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 16 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय आई जीवदानी कसराली संघ. आता मात्र शेवटचं शतक आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज जतीन येताना पाहायला भेटतात. वैयक्तिक पहिला असेल शतक, संघातलं 3रं षटक घेऊन येत आहे ते जतीन. आणि धावसंख्येचा विचार केला तर 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये पंकज आणि प्रणव ही जोडी मैदानामध्ये एकाच मालीचे मनी आपण पाहतोय. पाहायचंय काय होतंय, काय घडतंय या येणाऱ्या 6 चेंडूवरती कशा प्रकारे खेळी करतील आणि आपल्या संघाला कुठल्या प्रकारे टार्गेट सेट करून देणार आहेत ते पंकज आणि प्रणव ही जोडी मैदानामध्ये असताना. पहिला चेंडू जतीन याचा माराकडे पंकज, तिसऱ्या सुरेखाचा फटका, पिकअप शॉट पाहायला भेटला. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 धावेने. ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमान डीजे. मोठ्या फटक्यांची गरज आहे जीवदानी संघाला. त्याचप्रमाणे पंकज मात्र या ठिकाणी ऑन फायर होताना पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडू जतीनच्या याच्यावरती मोठा प्रहार करून ते मनसुबे त्यांनी स्पष्ट केलेले आहेत की मी येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धाव्या ठोकण्याचा प्रयत्न करेन. नाही की 40 ते 45 टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न मला वाटते पंकज आणि आई जीवदानी कसरली संघाचा माइंड सेट असेल. पुन्हा पुढचा चेंडू पंकजसाठी खेळून काढल्या चेंडू एक धाव नक्कीच पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होते का नाही, चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पवन मार्फत पंकजची याची चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली आणि 2 धावांनी समाधान मानावं लागला. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये काय प्रकारे खेळ होतोय ते पाहायला भेटेल. व्हाईट चेंडू या ठिकाणी येताना पाहायला भेटलाय. अवांतर धावसंख्येत भर. पुन्हा एकदा पंकज सज्ज होताना मात्र पंचांचे हात दोन्ही समांतर होताना पाहायला भेटत. व्हाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटतोय आणि ओव्हर याच्यामध्ये पाहतो तो 1 शॉट आपला सॉरी 1 बाउन्स पाहायला भेटला या ठिकाणी. मात्र सुरेख चेंडू पुन्हा हात पंचांचे समांतर होताना पाहायला भेटत. व्हाईट चेंडू पुन्हा घोषित. बॅक टू बॅक 2 व्हाईट पाहायला भेटलाय. चेंडू आपण पाहिला तर नक्कीच फलंदाजाच्या डोक्याच्या वरून निघून गेला चेंडू आणि व्हाईट चेंडू घोषित करण्यात आला. तर बॅक टू बॅक 3रा व्हाईट येताना पाहायला भेटतोय. अवांतर धावसंख्येत भर होताना 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 आणि मात्र पंकज याचा माइंड सेट असेल मोठे फटके खेळण्याचा. शेवटच्या 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला तर 35 दाखवतंय, पण पाहायचंय काय होतंय. मात्र पुन्हा एकदा ऑफसाईड खेळून काढल्या चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सीमारेषे पार होण्यापूर्वी चेंडू निघून जातोय. सीमारेषे पार
ज्या ठिकाणी जर चेंडूला हात नसता लावला तर चेंडू जागेच थांबला असता. मात्र क्षेत्ररक्षकाने थोडीशी त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आणि चेंडू सीमारेषे पार ढकलण्यामध्ये त्यांना मदत केलेली आहे. त्या बघा ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची 31 या धावसंख्येवरती. आता मात्र बघा आपण बघू शकता झेल फील्ड करण्याचा मनसुबा होता, मात्र तो त्या हातामध्ये चेंडू सटकला आणि निघून गेला चौकाराच्या दिशेने. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय पंकज, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. धावसंख्या मात्र या ठिकाणी स्थिरावल्या. कमबॅक करताना जतीन पाहायला भेटला. पहिला चेंडू षटकार, दुसरा दुहेरी आणि बॅक टू बॅक 3 वाईड. आता मात्र चौकार, नंतर बॅक करतोय. कमबॅक करताना पाहायला भेटते तो म्हणजे जतीन. निर्धाव चेंडू. आता मात्र पंकज मात्र लेग साईडला खेळून काढला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं का नाही पाहायचं आहे. एकदा पूर्ण, दुसऱ्या धावायचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण होताना पाहायला भेटला. तिसऱ्या धावायचा कोणताही प्रयत्न आणि ते पाहतोय तर नक्कीच आपण प्रणय बाद होऊन मला वाटतं तंबूत परततात. क्रीज सोडली नव्हती त्या ठिकाणी फलंदाजांनी. त्याच कारणास्तव या ठिकाणी आपण पाहतोय तर गडी बाद होतोय. गडी बाद क्रमांक झालाय तो म्हणजे दुसरा. धावसंख्या असताना 33 या धावसंख्येवरती आता शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय, पंकज याला मोठा फटका घेण्यामध्ये यश प्राप्त होते का नाही पाहायचं आहे. कुठल्या प्रकारे माइंड सेट असेल आणि काय टार्गेट सेट करतील तो आई जीवदानी संघ पाहायला भेटेल. जर षटकार आला तर नक्कीच 39 धावसंख्येवरती पोहोचतोय हा संघ. काय येतोय पाहायचं आहे. येणाऱ्या शेवटचा चेंडू असेल आणि वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटलाय. गोलंदाज जतीन आपण पाहतो या चौथा वाईट हा ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला भेटला. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतोय जतीन. सूर्य कसा फटका आणि चांगली गोलंदाजी ब्लॉकमध्ये खेळून काढल्या चेंडू एकदा सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला भेटलाय. बाद पंकज सुद्धा बाद होते. चला दोघेही बाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. टार्गेट सेट केला तो म्हणजे 36 धावेचं 37 धावेचं आव्हान असेल समोर. येणाऱ्या 18 चेंडू 37 धावा कशा प्रकारे पार करतोय तो खंदरपाडा संघ आणि कशा प्रकारे गोलंदाजी करेल आई जीवदानी कसरली संघ तिथपर्यंत देऊ संधी आपण डीजेला आणि करण्यासाठी यायचा आहे आदर्श फणसपाडा आणि दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे.
आई जीवदानी कसराली संघ एक नक्कीच आपण पाहतोय. 37 धावेचं आव्हान समोर आहे. कशा प्रकारे पार करतोय तो पाहायला भेटेल. चला नाणेफेकीचं कौल करायचं आहे. आदरणीय सुधाकरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. सहकार्य करून आपण लगेच कोशिंबे संघाचा संघनायक लगेच यायचा आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज निकेश आपल्याला पाहायला भेटतोय. स्ट्राईकला पवन आणि नॉन स्ट्राईकला नितेश ही जोडी मैदानात पाहायला भेटते. टायमर ऑन. अतिशय सुरेखाचा फटका पायाचा क्षेत्ररक्षक काय ते गफलत करताना पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना जाऊन पोहोचले. 4 या धावसंख्येवरती पहिल्या चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर कौल होतोय. सुधाकरजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. खंदरपडा खेळताना पाहायला भेटतोय आपण. कोशिंबे संघ आणि आदर्श फणसपडा यांच्या माध्यमात आदर्श फणसपडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण करायचं आहे ते म्हणजे कोशिंबे संघाला. तर मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला भेटतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र होताना पाहायला भेटलंय. पवनच्या माध्यमातून आपण पाहतोय. कलेक्शन थोडस अचूक होताना पाहायला भेटतोय. आदर्श फणसपडा दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना निकेश पाहायला भेटतोय. सदतीस धावाचं आव्हान समोर असताना ज्याप्रमाणे खेळी करणं गरजेचं आहे त्याप्रमाणे खेळी होते का नाही पाहायचं आहे. आणि या ठिकाणी नक्कीच चांगलं चेंडूला अडवण्यात यश प्राप्त झालंय आणि डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच गडी बाद झाला असता. पवन बांधून तमूत परतला असता. परंतु या ठिकाणी 3 धावा मला वाटतं पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा निकेश चौथा चेंडू घेऊन पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडूचे सांगताना ज्याप्रमाणे जर विजयी करायचा असेल तर याचप्रमाणे आपल्याला गोलंदाजी हाताळावी लागेल. जास्तीत जास्त चेंडू डॉट हाताळावे लागतील कसराली संघाला. पाहायचा येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. 5वा चेंडू घेऊन निकेश सज्ज होताना पाहायला भेटतोय. पवनसाठी आता मात्र पुन्हा खेळून काढल्या चेंडू एकदा सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होता का नाही पाहायचा. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि इकडे जर डायरेक्ट हिट लागला असता तर बाद झाला असता. नक्कीच खंदरपाडा संघासाठी पारितोषिकचा वर्षाव होताना पाहायला भेटेल. 3 षटकारांसाठी अक्षय घरत 3000 रुपयाचा पारितोषिक. परत 3000चं पारितोषिक मगाचपासून लावलेलं आहे पण कोणी ते घ्यायचा मनसुबा मला वाटतं मनात मिळत नाही. नितेशला आणि पवनला ती संधी आहे. 3 षटकार मारा आपला संघही सुद्धा विजयीच्या मार्गावर जाईल आणि 3000 सुद्धा आपल्याला भेटतील. अंपायर्स कॉल घेतलाय का नाही ना. लगातार 2 षटकारांसाठी 5000 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय घर यांच्याकडनं. बॅक टू बॅक 2 षटकार 5000. तर नितेश स्ट्राईक वरती आहे. पाहायचं कोणीही मारा 2 षटकार बॅक टू बॅक 5000 रुपये अक्षय घर यांच्याकडनं घेऊन जा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. मात्र पहिला चेंडू पाहतोय आणि ते झेल ड्रॉप झालेला आहे. गलती करताना कसरली संघ पाहायला भेटतोय. नितेश आणि पवन ही जोडी मैदानामध्ये असताना ती जोडी तोडण्याचा प्रयत्न करण्याचा यश प्राप्त करायचा होता पण तसं काही घडलं नाही. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या धावसंख्येवरती. देऊ एक डीजेला संधी येऊ मैदानामध्ये.
टायमर ऑन आहे. त्यासाठी पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले, तो म्हणजेच खंदरपाडा हा संघ आहे. जीवदानी संघ आपण पाहतोय ज्याप्रमाणे धावसंख्येचा विचार केला तर 37 धावसंख्येचा टार्गेट समोर असताना आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता विजयासाठी. हे समीकरण पाहायला भेटते. 12चा रन रेट समोर असताना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती लकी गोलंदाज. लकी आपण पाहतोय नक्कीच आपल्या या मैदानावरती सुरेख गोलंदाजी पाहायला भेटते. निर्धाव चेंडू की एक नक्कीच आपण पाहिला त्यांचे वडील पिताश्री आनंद आपण पाहतोय वारगोबा ग्रुप कसराली संघामधनं खेळताना पाहायला भेटतात. तोच लकी आपण पाहतो आहे जीवदानी संघामधनं खेळताना बघतोय आपण. आणि नक्कीच आपण पाहिला तर ऑफ साईडच्या दिशेने त्यांचेच एक कॅन्टीन सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. त्या ठिकाणी वडापाव मंचुरियन कटलेस असे पदार्थ आपल्या पाहायला भेटतील खायला भेटतील. आणि नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी पंचांचा वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटत. अवंत धावसंख्येत जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. लकी सज्ज होतोय पुन्हा एकदा. 5 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. पाहायचं आहे पवन आणि नितेश ही जोडी मैदानामध्ये असताना काय घडतंय. येणाऱ्या चेंडूवरती एक असा फटका स्ट्रेट ड्राईव्ह चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं प्रणव येताना पाहायला भेटलंय. आता मात्र कोणतेही धाव घेण्याचा मनसुबा नाही. रनिंग बिटवीन विकेट चांगली आहे मात्र कलेक्शन त्या ठिकाणी चांगली होती. फेकी चांगली होती. त्याच कारणास्तव या ठिकाणी स्वतःला थांबवलेला आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. गोलंदाज लकी पूर्ण सज्ज होताना 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये कुठल्या प्रकारे मोठे फटके येतात काय पाहायचं आहे. नितेश विचार केला तर 2 चेंडूमध्ये 5 धावा जमा केल्यात. पवनचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 9 धावा जमा केलेल्या आहेत. मात्र कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. टार्गेटचा विचार केला तर 37 धावा समोर असताना आपण पाहतोय 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. पुढील चेंडू लकी यांचा काय होते पाहायचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना पंच तटस्थ आहे. त्या ठिकाणी कुठलेही अवांतर धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना यष्टीरक्षक पंकज याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो. धावसंख्या स्थिरावली आहे. अवघ्या येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील धावसंख्येचा विचार केला 15 धावसंख्येवरती जखडून ठेवलाय तो खंदरपाडा या संघाला. तर मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला भेटते जीवदानी कसराली या संघाकडनं. लेखटर चेंडूचा मारा आणि डायरेक्ट हिट होते काय पाहायचं आहे. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच कुठेतरी या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता. थोडंसं हेमंत कुठेतरी चुकी करताना पाहायला भेटलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हेमंत यांचा असफल ठरतोय. क्षेत्ररक्षण तर चांगलं केलं होतं हेमंतने. फिकी तेवढी कलेक्शन जर चेंडूचा व्यवस्थित झाला असता तर गोलंदाजाने सुद्धा चेंडू एसटीला हात लावला असता तर बाद झाला असता. पण तसं काही घडलं नाही. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 37 धावेचं आव्हान समोर असताना अजूनही 21 धावाची गरज आहे विजयासाठी. येणारे चेंडू आपण पाहतोय तर सुरेख असा ब्लॉक मध्ये खेळून काढलाय चेंडू. चांगली गोलंदाजी लकीच्या मार्फत पाहायला भेटते. जकडून ठेवले. कुठलेही मोठे फटके घेणं जमत नाही फलंदाजाला. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. आता 7 चेंडू आणि 21 धावा. समीकरण असं बनलेलं आहे. मॅच होती कुठे मॅच आली कुठे. ज्याप्रमाणे आपण पाहतो या षटकामध्ये 3 चेंडू डॉट हाताळलेले आहेत लकी आणि जले वाईट चेंडू आलाय. 2 सिंगल धाव आल्यात. मात्र जकडून ठेवलंय पवनला. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला भेटे. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. चांगली फेकी होते का पाहायचं आहे. आणि या ठिकाणी काय घडलंय. गडी बाद होतोय. या ठिकाणी नितेश बाद होऊन तंबूत परतेल. त्याची जागा भरून घेण्यासाठी कोण येते पाहायचं आहे. तिथपर्यंत ऐकू एक मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये कमांडीचे.
घ्या चला जीवदानी संघ नक्कीच आपण पाहतोय गाणं आपण वाजला या ठिकाणी बुलाते मगर जाने का नाही. ज्याप्रमाणे नितेशने बोलवलं नव्हतं तरी पवन पळाला आणि काय झालं मग बाद झाला तो म्हणजे नितेश स्वतःहून सेटर फाईट करायला लागली विकेट आपल्याला पाहायला भेटली. आता मात्र जतीन आणि पवन ही जोडी मैदानामध्ये आहे. कुठेतरी जतीनला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 20 धावेचं आव्हान समोर आहे. पाहायचं कशा प्रकारे तो आव्हान पेलून काढतोय पवन आणि जतीन. गोलंदाजाच्या मार्गावरती गोलंदाज हेमंत आपल्याला पाहायला भेटतोय गोलंदाजी मार्गावर. हेमंत 6 चेंडू 20 धावेचं आव्हान आहे. आव्हान थोडं मोठं आहे परंतु मोठे फटके आले तर आव्हान थोडंसं लहान होऊ शकतं. हेमंत तसं गोलंदाज सुद्धा चांगला आहे आणि इकडे काय घडलंय पहिल्या चेंडूवरती बोल्ड बाद होतोय तबूत परतोय जतीन. ऐकू मधुर संगीत पुन्हा मैदानामध्ये ऑन स्क्रीन पाहू शकता आपण. मार्गावरती येतोय तो म्हणजे धनंजय. ज्या धनंजयने मिस फील्ड मध्ये धावा दिल्या त्याच धावा कुठेतरी मागड्या ठरताना पाहायला भेटत आहेत. आता मात्र त्याला ती संधी आहे या ठिकाणी धनंजयला पार करण्याची. जर 3 षटकार मारले तर नक्कीच आपला संघ विजयी होईल. जर धनंजयाने बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर 10,000 रुपयाचा पारितोषिक आहे अक्षय घर त्यांच्याकडनं. जरा बक्षिसाचा वर्षाव बक्षीस वाढत चाललंय. संघ बॅकफुटला येत चाललाय. जर धनंजयने चांगली केली 5 चेंडू शिल्लक आहेत 2 षटकार मारले आपला संघ मजबूत स्थितीमध्ये येईल. काय घडतंय काय बिघडतंय हेमंत गोलंदाजी मार्गावरती आणि मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. आता मात्र चुकीला माफी नाही आणि धनंजय बाद होतो का नाही पायाच्या पंचांच्या हात बोट हवेत आणि बाद होतोय बॅक टू बॅक दुसरा. धनंजयाने सोडलेली संधी 10,000ची ती गेलेली आहे. आता ती संधी कोण घेतोय पायाचा आहे तिथपर्यंत त्यांना ऐकू मधुर संगीत येऊ मैदानामध्ये. धन्यवाद. आता मात्र कुठेतरी समीकरण बदललंय. हेमंत याची गोलंदाजी कुठेतरी सक्सेस ठरत चाललेली आहे जीवदानी संघासाठी. 37 धावाचं आव्हान असताना आता 6 चेंडू 20 धावेचा 2 चेंडू डॉट 4 चेंडू 20. बघा काय होतंय. पवन समोर असताना आता मात्र बॅक टू बॅक गडी बाद होतोय पाहायचंय. 3 चेंडू आणि 20 धावा विजयासाठी. 3 चेंडू 20 धावा. खंदरपाडा संघ कुठेतरी बॅकफुटला येताना पाहायला भेटतोय. त्या मात्र पवन पाहायचं काय करतोय. येणाऱ्या चेंडूवरती लॉकलमध्ये टाकून खेळून काढलाय चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. प्रकाश या ठिकाणी खेळासाठी आलेले आहेत. त्या नक्कीच त्यांचे सुधाकरजी पाटील यांचे जावई आपण पाहतोय. सरली गावचे सुद्धा जावई प्रकाश हे मैदानावरती येताना रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करतायत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय प्रकाश यांचा. परंतु तसं चेंडूचं नाव आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. बॅट पूर्णपणे जखडून ठेवले तो जीवदानी कसराली या संघाने. खंदरपाडा संघाला कुठलेही मोठे फटके खेळण्याचा मनसुबा नाही. मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट केलाय. नक्कीच चौकार आलाय. चौकारानेशी धावसंख्या थोडीशी फरक पडेल परंतु जीवदानी संघाला कुठलाही फरक पडणार नाही. तिथपर्यंत आपण ऐकू मधुर संगीत. पुन्हा येऊ मैदानामध्ये घेऊन आदेश पाटील यांच्या